चला मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण टीईटी आणि टीआयटी ची तयारी करतोय. या ठिकाणी बालविकास नावाचा जो घटक आहे, विशेषतः टीईटी मध्ये, तो आपल्याला बघायचा आहे. त्यामधलं आजचं सेशन महत्वाचं आहे. अर्भक अवस्थेमधला आहे ना, बोधात्मक आणि भाषा विकास आपल्याला बघायचं. आपण याच्या आधी शारीरिक विकास बघितला आणि कारक विकास बघितला आधीच्या लेक्चरमध्ये. ते लेक्चर्स तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर सगळे भेटणार आहेत. काही लाईव्ह सेशन घेतोय, काही रेकॉर्डेड सेशन घेतोय. आठवड्याला किमान 3-4 लेक्चर्स तुमच्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, हा लोगो आहे, डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नवीन बॅच घेता येईल. सुरुवात करूया. बोधात्मक आणि भाषा विकास. पहिला मुद्दा, थोडंसं रिव्हिजन. अर्भक अवस्थेमध्ये 3 अवस्था असतात आणखी. त्याच्या उपअवस्था पाडल्या जातात 3. त्या कोणत्या? अर्भक अवस्थेचा कालावधी काय असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्या आधीचे लेक्चर ज्यांनी बघितले त्यांना सांगता येईल. बघा, या ठिकाणी तुम्हाला बोधात्मक विकास, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हा शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये. काय भानगड आहे? बोधात्मक विकास म्हणजे काय? कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय? बघा, ज्ञान प्राप्त करणे असेल, ते टिकवणं असेल, त्या ज्ञानाचं उपयोजन करणं असेल, अशा ज्या मानसिक कृती आहेत या म्हणजे बोधात्मक कृती. इथे कीवर्ड काय येतोय? मानसिक कृती. बोधात्मक म्हणजे मानसिक गोष्टी. म्हणजे आपण जे ज्ञान वगैरे ग्रहण करतोय ते लहान अर्भक, त्याच्यासाठी हा शब्द आहे. मग त्यामध्ये अध्ययन आहे, संवेदन, स्मरण, विचार, हे सगळं त्यामध्ये, हे सगळं आहे. आणि मग त्याच्यावर जैविक घटक, वातावरण, प्रायोगिकता, सामाजिक घटक, प्रेरणा, या घटकांचा परिणाम होत असतो. ते आम्हाला माहित असलं पाहिजे. मिनिंग काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. बोधात्मक विकास म्हणजे बौद्धिक प्रक्रियेमध्ये येत जाणारी अभिजातता किंवा संपन्नता. नवीन नवीन शब्द आपल्याला शिकायला भेटतात. तुम्ही शिक्षक बनणार आहे ना, तुमच्याकडे या शब्दांचा साठा असला पाहिजे. अभिजातता, संपन्नता, तुमच्यामध्ये जे काही येते ना, पॉवर येते ना, ती बौद्धिक प्रक्रियांमध्ये. म्हणजे तुमच्याकडे समस्या सोडवण्याची, स्मरण करण्याची, भाषा विकासाची जी पॉवर येते ती म्हणजे बोधात्मक विकास. आणि हा अतिशय सावकाश होतोय, हळूहळू होतोय, क्रमाने होतोय. त्यामध्ये गुंतागुंतीच्या प्रोसेस आहे. त्यामध्ये वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ते मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहे, तुम्ही विचार करतायत, विमर्शन करतायत, निरीक्षण करतायत, स्मरण करतायत, समस्या सोडवतायत, ही सगळी बौद्धिक बोधात्मक कौशल्य या ठिकाणी प्राप्त होण्याची प्रोसेस म्हणजे बोधात्मक विकास. बरं, मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मानसिक काय हो? मानसिक प्रक्रिया तुम्ही याला म्हणतायत, का म्हणतायत? यामध्ये काय काय, कोणकोणत्या प्रोसेस आहे? यामध्ये संवेदना आहे, परसेप्शन हा शब्द आहे त्यासाठी. संवेदन, परसेप्शन. पचनेंद्रियामुळे मिळालेल्या माहितीचा अन्वयार्थ काढण्याची क्रियाशील प्रक्रिया. पंचेंद्रिय, पंचेंद्रिय कोणते? 5 इंद्रिय. त्यातून आम्हाला जी माहिती मिळते त्याचा आम्हाला काहीतरी इंटरप्रेटिंग करावं लागेल ना, माहितीचा अर्थ लावावा लागेल. तर तू लावता नाही आला तर काही अर्थ नाही त्याला, त्या पंचेंद्रियांना. ही म्हणजे संवेदना. आम्ही म्हणतो ना, अरे काय संवेदनशील व्यक्ती आहे तो. मग त्यामध्ये वेगवेगळे पंचेंद्रिय, सभोवतालच्या घटना आम्हाला जागरूकता त्यामुळे येते आहे. तो ज्ञान मिळवण्याचा एक प्राथमिक स्रोत आहे पंचेंद्रिय. ती माहिती मिळते, ती माहिती अगोदरच्या माहितीशी आम्ही जोडतो, त्यानंतर त्या माहितीचा एकमेकाशी काही संबंध आहे का ते आम्ही शोधतो. म्हणजे आम्ही समजा बाल आहे, त्या बालक आहे, त्याने केळ बघितलंय, नंतर त्याच्या डोक्यात काय सुरू होतं, त्याला वाटतं की आई केळ सोडून त्याला घास भरवते, बरोबर. ती एक प्रोसेस झाली. मग त्याच्यातून त्याला पहिली गोष्ट त्याला दृष्टीने ती दिसलं, नंतर त्याला त्याची चव कळाली, नंतर गंध कळतो आहे, त्याचा उपयोग त्याला समजतो आहे, आणि मग पुन्हा एकदा त्याने ती केळ बघितलं की त्याला ते सगळं आठवत आहे. संवेदन, संवेदन महत्वाचं आहे. पुढे विचार प्रक्रिया याच्यामध्ये येते. बोधात्मक मध्ये विचार प्रक्रिया येते, थिंकिंग येते. म्हणजे तुम्ही आपल्या स्मरणामध्ये जी काही माहिती आहे, जे काही चिन्ह आहेत, सिम्बॉल्स आहेत, त्याची पुनर्रचना या ठिकाणी केली जाते. ते चिन्ह म्हणजे शब्द किंवा पंचेंद्रिय यामार्फत तयार झालेल्या एक मानसिक प्रतिमा आहेत. प्रतिमा हा शब्द त्याला वापरलाय. आमच्या डोक्यात ते छापल्या जाते कुठेतरी. वस्तू समोर नसली तरी आम्हाला ती दिसते. ती विचार ही एक अमूर्त प्रक्रिया आहे. ऍबस्ट्रॅक्ट हा शब्द दिला, ऍबस्ट्रॅक्ट, अमूर्त. म्हणजे मला लग्नाला जायचंय, मी कोणते कपडे घालू, अमूर्तता आहे. कपडे तुम्हाला चॉईस करायचे आहे. विमर्शन, कार्यकारण संबंध कशाला म्हणायचं? रिझनिंग हा शब्द आहे त्याला. ठराविक नियम वापरून समस्या सोडवणे, विमर्शन हा शब्द. एखादी विशिष्ट समस्या विशिष्ट पद्धतीने सोडवण्याचा जो विचार आम्ही करतो का, तो म्हणजे हा विमर्शन आहे. आणि अगोदर घेतलेल्या निर्णयावर आधारित सर्व गोष्टींचा या ठिकाणी सामान्य पातळीवर विचार करून नको असलेले पर्याय वगळण्याची. तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये जातात, जेव्हा ते ऑप्शन्स निवडतात,
तेव्हा सुद्धा हे विमर्शन कार्यकारण संबंध तुम्हाला कळतोय. आपण मोठेपणीचं बोलतोय पण ही लहानपणीच्या गोष्टी आहे. अर्भक अवस्थेमध्ये काय घडतंय, कारण आणि त्याचा परिणाम यांचं विश्लेषण केलं जातं. आकाशात काळे ढग आले म्हणजे आता पाऊस पडेल, हे काय विमर्शन आहे. बघा इंटरेस्टिंग आहे. काळे ढग आहेत म्हणजे पाऊस नक्कीच पडणार, एक संबंध जोडलेला आहे आणि त्याचं विश्लेषण करून मिळालेलं ते उत्तर आहे. पुढचा मुद्दा येतो स्मरण, मेमरी महत्वाची आहे. बोधात्मक विकासामधली मानसिक प्रक्रिया आहे स्मरण. आता आम्ही ती माहिती साठवतो, ती पुन्हा वापरतो, उपयोगात आणतो. आम्ही काळाच्या ओघात जे काही शिकलेलं असतं, आत्मसात केलेलं असतं, त्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो. आणि स्मरणामध्ये काय काय 3 गोष्टी. एकतर संपादन, तुम्हाला गोळा करायचंय, ज्ञान गोळा करणं असेल, अनुभव गोळा करणं असेल. दुसरं त्याची साठवण करून ठेवायची आणि तिसरं त्याची पुनर्प्राप्ती झाली पाहिजे, ती पुन्हा उपयोगात आणलं पाहिजे. यातलं एक जरी स्टेप सुटली तरी गेलं. पहिली स्टेप जर नसेल तर सुरुवातच होत नाही. तुम्ही जर संपादनच केलं नाही ज्ञान, तर ते साठवणार कुठून आहे? किंवा तुम्ही साठवलंच नाही, संपादन करतायत, ते जर माइंडमध्येच तुमच्या राहत नाहीये, पुनर्प्राप्ती होणार कुठून? बरं तुम्ही घेतलंही ज्ञान, तुम्ही ते साठवूनही ठेवलं, पण तुम्हाला ते योग्य वेळी वापरता येत नाही, काय अर्थ आहे त्या ज्ञानाला? ते भोकंपटी केल्यासारखं आहे ना मग ते. संपादन करायचंय पहिलं, म्हणजे गोळा केलेली माहिती मेंदूला लक्षात ठेवता येईल अशा पद्धतीने रूपांतरित करायचं. वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पुढे साठवण म्हणजे काय? रूपांतरित माहिती जी आहे ती स्मरणामध्ये जतन करून ठेवायची आहे. बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. साठवण करायची आहे, जतन करायची आहे, त्याची वर्गवारी करायची आहे. पुनर्प्राप्ती म्हणजे गरजेनुसार जतन केलेली माहिती आठवणीत आणायची, त्याचा पुन्हा उपयोग करायचा आहे. इंटरेस्टिंग आहे, या 3 गोष्टी घडत असतात स्मरणामध्ये. आणि प्रश्न येतात, इथे प्रश्न येऊ शकतात. आता कल्पनाशक्ती कशाला म्हणायचं, सर्जनशीलता कशाला म्हणायचं? बघा कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन, जे समोर नाहीये ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. जाणीवत नसलेली, संवेदनांनी पूर्वी कधी न अनुभवलेली गोष्ट आहे, जी की आम्हाला आमच्या डोक्यातूनच तो विचार आणायचा आहे. मानसिक प्रतिमा तयार करायची, त्याला आम्ही कल्पना म्हणतो. म्हणजे आम्हाला जो अनुभव आलाय ना, तो नवीन वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात मांडायचा आहे. आणि कल्पनाशक्ती ही सर्जनशीलतेचा पाया आहे, ही सगळ्यांमध्ये असली पाहिजे. बरं तुमच्यात आहे का कल्पनाशक्ती? एकदा बघा. जिज्ञासा आहे, जिज्ञासा कशाला म्हणतो आम्ही? एखादा शोध लावायचा आहे, तपास करायचा आहे, त्या ठिकाणी आमच्याकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. ती जन्मतः असतेच आमच्याकडे. त्यासाठीचा प्रेरणा स्रोत, मोटिवेशनल ड्राईव्ह या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रेरणेमुळे आम्ही शोध घेतो, प्रयोग करतो, त्याला मदत होते. जिज्ञासा हे मेंदूचं कार्य आहे, तसंच ते मानवाचं गुणवैशिष्ट्य आहे. प्रत्येकामध्ये जिज्ञासा असली पाहिजे. पुढे चालना देणे, प्रोत्साहन देणे. मग ही जिज्ञासा कशी वाढेल? तुम्ही जे लहान बालक आहे त्याच्यामधली जिज्ञासा वाढवायची. तुम्ही बालक आहे तुम्ही समजा, मग ही जिज्ञासा कशी वाढेल? तर त्याला भरपूर खेळणी त्याच्याकडे दिली पाहिजे, त्या वयानुसार पुस्तकं दिली पाहिजे. ते मोठं झालं की खेळण्याची मजा त्यांना घेऊ दिली पाहिजे, आकर्षक रंगाची खेळणी दिली पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये ना नवीन विचार त्यामुळे येतात. भरपूर गाणी गोष्टी ऐकाव्यात, त्यांना शांतपणे देणारं संगीत त्यांना ऐकवा, त्यांना खेळू द्या, त्यांना उद्दीपित करा. या सगळ्या गोष्टी याच्यातून त्यांची जिज्ञासा वाढते. लहानपणी तुम्ही जेवढं त्यांना मोकळं खेळू द्याल, जेवढं त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी खेळणे वगैरे द्याल, तेवढं त्याचं माइंड हे जे आहे ना ते जिज्ञासू बनणार आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ते जे आपण म्हणतो ना सभोवतालचा काय परिणाम होतो बालकाच्या विकासावर, तो हा होतो. पुढे सर्जनशीलता काय आहे? नवीन कल्पनांची निर्मिती करणं ही सर्जनशीलता आहे. त्यांची जुळणी करणं सर्जनशीलता आहे. आपल्याला जे काही अनुभव आलेले, असामान्य संवेदनशीलता आणि उत्स्फूर्ततेने ते एकत्र करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता आहे. म्हणजे चाकुरी बाहेरचा विचार करणे, नवीन काहीतरी डोक्यात आणणे, नवीन कल्पना सुचणे, ती सर्जनशीलता आहे. अवधान कक्षा कशाला म्हणायचं? अनेक गोष्टीपैकी एका निवडक उद्दीपकाकडे आमचं जेव्हा लक्ष जातंय का, ती झाली आमची अवधान कक्षा. अवधान म्हणजे आमचं लक्ष वेधणं, आमचं लक्ष वेधण्याची क्षमता. बालकाला दिलेल्या कृतीवर लक्ष केंद्रित करून त्यावर अवधान ठेवण्याची क्षमता. कोणती गोष्ट शिकण्यासाठी बालकाकडे अवधान कक्षा असावी लागते. बालकांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली आणि त्यांची क्षमतेशी जुळणारी कृती असेल तर त्यांची अवधान क्षमता वाढते. म्हणजे ती कशी वाढणार अवधान कक्षा, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आम्ही. आता या ठिकाणी काही तुम्हाला क्रम लावा म्हणून सांगितलेलं आहे. एक हे आहे ते उदाहरण दिलेलं आहे. हे तुम्हाला दिलंय की आई पक्षाला काही सापडते, आई पक्षी पिलांना भरवते, आई पक्षी घरटे बांधते, आई पक्षी अंडी उबवायला बसते. आता हे त्या वाक्याचा क्रम लावायचा आहे. ते आपल्यासाठी नाही असं मी म्हणेल. त्याच्यावर तसा काही प्रश्न आपल्याला येणार नाही. संकल्पना कशी तयार होते, कन्सेप्ट फॉर्मेशन कसं होतं, कन्सेप्ट
हा शब्द आपण अनेक वेळा वापरतो. म्हणजे शिक्षक आम्ही बनतोय ना तेव्हा तरी कन्सेप्ट कुठे वापरतो असतो. कॉन्सेप्ट असं म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या घटनेचे वस्तूचे विविध पैलू घटक एकत्र करून जी संकल्पना निर्मिती होते का त्याला आम्ही कन्सेप्ट म्हणतो. म्हणजे विविध पैलू म्हटले तो शब्द महत्वाचा आहे. संकल्पना ही अमूर्त आहे. सर्कस आहे समजा, सर्कस नावाची कन्सेप्ट आम्ही घेतली. त्यामध्ये विदूषक आहे, जादूगार आहे, कसरतीचे खेळ करणार आहे, प्राणी आहे, तंबू, अशा अनेक गोष्टी एकत्र त्या ठिकाणी येतात. त्याच्यातून ती कन्सेप्ट तयार होते. सर्कस सर्कस म्हटलं की समजा तुमच्या डोळ्यासमोर येतं सगळं, म्हणजे एकत्रित अनुभव आहे, त्याच्यातून ती कन्सेप्ट तयार होते, ती संकल्पना तयार होते. पुढे अर्भकावस्था आणि शैशवावस्थेमधला बोधात्मक विकास कसा होतोय. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ड्युरिंग इन्फन्सी अँड टोडलरहुड. बघा टोडलरहुड हा शब्द आहे शैशवावस्थेसाठी. अति शैशवावस्था कोणत्या कालावधीसाठी असते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. जीन पियाजे स्विस मानसशास्त्रज्ञ त्यांनी काय सांगितलं, त्यांनी बोध म्हणजे काय याचा अभ्यास केला आणि बोधात्मक विकासाचा सिद्धांत मांडला. कोणी मांडला एवढं माहित पाहिजे तुम्हाला बस. जीन पियाजे यांनी मांडला हा बोधात्मक विकासाचा सिद्धांत. त्यांचं म्हणणं काय की अर्भकावस्था ते किशोरावस्था विविध अवस्थांमधून जाते बालक. पहिले 2 वर्ष, जन्मापासून 2 वर्ष ती पहिली अवस्था आहे. त्याला संवेदी कारक अवस्था त्यांनी म्हटलंय. सेन्सोरी मोटर स्टेज म्हटलेलं आहे. त्यामध्ये काय होतंय, जी कौशल्य क्षमता घेऊन बालक जन्माला आलेलं आहे त्या आधारे सभोवतालच्या जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करत आहे. अर्भक पंच इंद्रिय आणि कारककृती याचा शोध घेऊन अनुभव आणि ज्ञान ते मिळवतोय. पुढचा म्हणतोय तो आकृतीबंध म्हणजे काय. स्कीमा असा शब्द आहे त्याला, आकृतीबंध. आता आकृतीबंध शब्द आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा ऐकलेला असतो, वापरलेला असतो. बौद्धिक वर्तनाचा पाया इथे रचला जातो. बघा बरं, ही फार महत्वाचं आहे. बौद्धिक वर्तन म्हणजे ज्ञानाचं सुसंघटन. एखाद्या कपाटामध्ये वेगवेगळी नावं ठेवलेल्या फाईल्स असतात, आपण बघतो नावं दिलेल्या फाईल्स, त्या प्रत्येक फाईलमध्ये वेगळी माहिती आहे. त्याप्रमाणे आकृतीबंध सुसंघटित होऊन मेंदूमध्ये असतात. जो उद्दीपक समोर येईल त्यानुसार आपलं वर्तन घडतं, त्याला हे आकृतीबंध कारणीभूत असतात. एखाद्या ग्रंथालयाच्या इंडेक्स कार्ड प्रमाणे ती मदत करतात. आमच्या डोक्यामध्ये ना व्यवस्थितपणे कप्पे करून आम्ही जे साचवतोय का त्याला आम्ही आकृतीबंध म्हणतो. पण ती गोष्ट कुठे ठेवायची ना, कारण ती काढायला सोपी जाते ना. मग इंटरेस्टिंग आहे. वस्तुस्थिती न बदलणे, ऑब्जेक्ट प्रिमानन्स म्हटलं आहे. म्हणजे अर्भकावस्थेमध्ये सर्वात महत्वाचा विकास होतो म्हणजे वस्तुस्थिती बदलत नाही. अस्तित्वात जशी गोष्ट आहे तशी ती समजण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. जे वास्तव आहे ते समजतं. पहिल्या 2 वर्षापर्यंत आकलनामध्ये खूप बदल होत आहेत बालकाच्या, ते यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे उपविभाग यांनी केलेला आहे. संवेदी कारक अवस्था जी आहे 6 उपावस्था यांनी सांगितलं की या कालावधीमध्ये नेमकं काय घडतं. बघा काय काय घडतंय. हा पियाजी यांचा सिद्धांत आपण बघतोय. पहिलं जन्मापासून 1 महिन्यापर्यंत काय करतंय, प्रत्यक्षित प्रतिक्रियांमार्फत त्या बालकाला म्हणजे चोखणं असेल, बघणं असेल, हे पहिल्या महिन्यामध्ये ते घडतंय, पहिल्या पायरीमध्ये. दुसरं पहिलं 1 ते 4 महिने जे आहे त्याला काही जाणीवा, काही आकृतीबंध, त्याचा समन्वय करायला ते शिकतंय. त्याला अंगठा सापडतो, ते चोखायला ते सुरुवात करतं आणि नंतर मग ते मुद्दाम करतं ते आणि त्याला त्याच्यातून आनंद मिळतो 4 महिन्यापर्यंत. 4 ते 8 महिन्यामध्ये काय, सभोवतालच्या जगाविषयी ती जागृत आहे. त्याला जाणीव होते, कुळकुळा मुद्दाम हलवतो, म्हणजे बघा त्याचा आवाज येणार, त्याला कळतंय का रियस काही चेंडू त्याच्या हातात दिला लहानसा, त्याला हालचाल करतंय. 8 ते 12 महिने जाणीवपूर्वक हव्या त्या गोष्टींसाठी ते हालचाल करतंय. खेळणं घेण्यासाठी त्या ठिकाणी रांगत जातंय. आता हे आमचं बाळ 12 महिन्यात झालं, त्याला आपण ते बुलेट गाडी दिली, त्याला पुढे ते बटन आहे, ते दाबलं की ते गाणे सुरू होतात, लाईट लागतो, ते बरोबर तिथे अजून ते बटन दाबतं. पहिले 12-13 महिन्यामध्ये तसं करतंय. ते रांगत जाते, त्याला जे पाहिजे ते घेतं, त्याला जे खेळणं आवडतं ते घेतं. पुढे 12 ते 18 महिन्यामध्ये प्रयत्न प्रमाणात पद्धत आहे, ती शिकायला लागतं. ट्रायल अँड एरर मेथड, म्हणजे सोप्या गेला एखादा चेंडू गेला ती काढणार, एखादी ती गाडी आहे ती पलटी करणार, त्याची चाकं काढण्याचा प्रयत्न करणार. पुढे 18 ते 24 महिन्यामध्ये चिन्हांची भाषा ती वापरायला लागतं. म्हणजे ते शब्द म्हणायला लागतं, मम्मा पप्पा वगैरे काय असेल ते, मम काहीतरी म्हणतं ते. आता सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला आणि त्याच्यात काय आहे, तो लेव व्हायगाटस्की यांनी मांडला. जर प्रौढ व्यक्तींनी बालकासमोर एखादी समस्या कशी सोडवली जाते उलगडून दाखवले तर बालकांना विचार करायला शिकवण्यासाठी त्याचा उपयोग या ठिकाणी होतो. म्हणजे पालक असेल, समवयस्क गट असेल, समाजातील इतर व्यक्ती असेल, यांच्या सहवासामध्ये बालकाचा बोधात्मक विकास साकारायला येतो. सांस्कृतिक घटक सुद्धा याच्यावर परिणाम करत असतात. म्हणजे सांस्कृतिक घटकांचा काय इफेक्ट होतो तो या सिद्धांतात सांगितलेला आहे सरळ सरळ बालकावर. आता अर्भकांचे उद्दीपन कसं होत आहे,
स्टिम्युलेशन हा शब्द आहे त्यासाठी. बघा बरं का, पहिला मुद्दा एकतर ते क्रियाशील आहे, सगळ्यात महत्वाचं. क्रियाशीलतेशिवाय ते प्रतिसाद देऊ शकत नाही, उद्दीपनाला प्रतिसाद देत आहे. आणि मग व्यक्ती, आवाज, शारीरिक जवळीकता या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उपयोग त्याला होतोय त्या बोधात्मक विकासासाठी. पुढे अर्भकासाठी दृष्टी, श्रवण, स्पर्श, गंध, चव या संवेदनांना उद्दीपन देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी काही कृती द्याव्या लागतात. ते दिल्या तरच ती बघणार आहे ना, त्याला ते केळं दाखवलं तरच ती बघणार त्याच्याकडे, अरे हे काहीतरी आधीच्या वेळेस आलं होतं. आणि ते त्याच्या डोक्यामध्ये प्रोसेस घडवून आणतं. ते पहिल्या 8 वर्षामध्ये ना बाळाच्या मेंदूमधल्या पेशी ज्या आहे ना त्या जुळवून चालू असतात. बघा, लक्षात घ्या, मुद्दा फार महत्वाचा आहे. पहिले 8 वर्ष ते संशोधनातून सिद्ध झाले, म्हणजे ते बाळाचा मेंदू जो आहे ना त्याच्यावर खूप इफेक्ट होतो पहिल्या 8 वर्षामध्ये. म्हणजे पुढे भविष्यात तो किती चांगला विचार करू शकतो ना हे पहिल्या 8 वर्षामध्ये कळतं. त्याच्यामुळे पहिलं म्हणजे ते दुसरी तिसरीचं बालक होईपर्यंत खूप लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. कारण इथे त्याची जिज्ञासा, त्याचं अवधान, त्याची कक्षा, स्मरण, संवेदना या सगळ्यांवर इफेक्ट होणार आहे. त्याच्या स्नायूंचा समन्वय, ते सगळं 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 तिथे लक्ष दिलं तर भविष्यामध्ये मोठेपणी ते बालक हे जास्त म्हणजे त्या दृष्टीने त्याला परिपूर्ण होतं असं आपण म्हणूया. लवकरच्या वयात केला जाणारा हस्तक्षेप, मध्यस्थी प्रगती जाणून घेण्यासाठीचा हस्तक्षेप जो आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मग तो शारीरिक दृष्ट्या असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, ते जर काही अक्षम असेल बालक तर मग त्या ठिकाणी काही पद्धती वापरून त्यांना आपण त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. जे आपण दिव्यांग म्हणतो थोडेसे, त्या ठिकाणी त्यांच्यासाठीची ही प्रोसेस आहे. हस्तक्षेप आम्हाला करावा लागेल, लवकरच्या वयातला हस्तक्षेप. म्हणजे काही बालकामध्ये कमतरता असेल ना तर त्या कमी वयामध्ये आम्ही त्याला घडवू शकतो. त्याच्या जी अक्षमता आहे त्याच्याकडे जाण्याआधी त्याचा बचाव करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये काही स्किल रुजवू शकतो, त्यावर आम्ही काम करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. लवकरच्या वयातला हस्तक्षेप त्या नावातूनच आम्हाला लक्षात येतं. मेंदूच्या बाबतीत काही बाबी असेल तिथे सुद्धा आम्ही त्याला थोडंसं ट्रेनिंग देऊ शकतो, चेतापेशीमध्ये काही गोष्टी असतील तर. आता अर्भक उद्दीपनाचे प्रकार काय आहे? उद्दीपन हा शब्द कळतोय, उद्दीपन. आता जे आपण मोटिवेशन म्हणतो त्याला मोठेपणी, तसं हे लहानपणीचं उद्दीपन असतं. तुम्हाला काहीतरी प्रेरणा देण्याचं काम ते करतं. दृक, श्रवण, स्पर्श, चव, गंध हे जे आपले पंचेंद्रिय आहे ना त्याच्यातूनच उद्दीपन भेटणार आहे. काय, कसं भेटतं ते बघा. दृक म्हणजे व्हिज्युअल स्टिम्युलेशन, दृष्टीचा विकास हा इथे महत्वाचा आहे. अर्भकाला बघणे ही क्रिया शिकावी लागते. बघा, इंटरेस्टिंग आहे. मग या ठिकाणी काय करावं, आम्ही त्याचं डोळ्यांचा विकास झाला पाहिजे, त्याचं ते दृक उद्दीपन वाढलं पाहिजे, म्हणून काय करू शकतो आम्ही. मग त्याच्या नजरेच्या टप्प्यामध्ये ते चिमणाळे टांगावे, ते चिमणीचं पहिलं असतं ना घरटं, ते टांगून ठेवलं, त्याच्याकडे बघतं ते. त्याला भरपूर खेळायला द्यावं, चित्रांची पुस्तकं वगैरे ती द्यावीत. श्रवण ऐकण्यासाठी काय करू शकतो आम्ही त्याचं, त्याला धीम्या गतीने हे विकसित होत आहे. ऐकण्यासाठी आम्ही त्याला गाणे वगैरे जे आहेत, आवाजाची खेळणी आम्ही देतो त्याला. ओके, ऐकण्यासाठी इथे अन्वयार्थ लावतोय आपण. श्रवण उद्दीपन जे आहे त्यासाठी खेळणी देतोय. माणसांचा आवाज जो आहे आपण त्याला आवाज काढून दाखवतोय काहीतरी, त्याच्यातून सुद्धा हे ओंकार देणं, बडबडणं, शब्द तयार करणं यासारखं याला प्रोत्साहन आम्ही दिलं पाहिजे. स्पर्श उद्दीपनासाठी काय करणार आम्ही, तो एखाद्या गोष्टीला हात लावतो ना त्याला त्याच्यातून उद्दीपना भेटत असते. अन्नासाठी तो बघतोय ना तेव्हा त्याला उद्दीपना भेटत असते. मग या ठिकाणी आम्ही काय करू शकतो तर तेलाने मालिश करणं, त्याची जी त्वचा आहे ती संवेदनशील बनते. अत्यंत हळूवारपणे थापट्या मारतो आम्ही त्याला, हळूहळू एकदम कपडे लहान मऊ कपड्यांमध्ये पांघरून आम्ही त्याला देतो. त्याच्यानंतर गरम, कोमट, थोडं गार पाणी, ते हे सगळं स्पर्श त्याचं विकसित करते. केसातून त्या बोटे फिरवली तुम्ही, ते सुद्धा त्याची स्पर्शाची हे विकसित करता आहे उद्दीपन. आता चव त्याची कशी वाढणार, त्याच्यासाठी त्याला वेगवेगळ्या चवीचं अन्न आम्ही दिलं पाहिजे. कधी गोड, कधी थोडंसं तिखट, कधी आंबट, ते सगळं. म्हणजे गोडमध्ये गुळ, मध, केळ, आंबटमध्ये लिंबू, चिंच, चटपटीमध्ये संत्री, मोसंबी, खाऱ्यामध्ये चीज वेफर्स, कडूमध्ये कारली मेथी. त्याला सगळ्या चवींचा अनुभव आम्ही घेऊ दिला पाहिजे. बघा, हे हा सर्वांगीण विकास त्या बालकाचा, त्या अर्भकाचा. गंधासाठी काय करणार आम्ही बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. गंध, बाळ आपल्या आईला ओळखतं गंध, मग त्यासाठी वेगवेगळे पदार्थ, फुलांचा वास, मंद सुवासाचे साबण आम्ही त्यासाठी वापरू शकतो. या सगळ्या बाबी आहे गंधाची क्रिया त्याची विकसित करण्यासाठी. तर आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भाषा विकास. हा फार महत्वाचा आहे, फार म्हणजे फार. हा पुढच्या भविष्यावर त्याचे परिणाम करणार आहे. भाषा विकास काय महत्व आहे लँग्वेज डेव्हलपमेंटचं, अर्थ आणि महत्व. तुम्हाला माहिती आहे भाषा हे संप्रेषणाचं आणि संवादाचं माध्यम आहे, बरोबर. बालक त्यांचा विचार, भावना, कल्पना हे शाब्दिक स्वरूपात मांडतात किंवा शब्दाविना सुद्धा ते पोहोचवू शकतात. पण इथे श्रवण आणि स्वराद्वारे विचार, भावना, कल्पना दुसऱ्यापर्यंत आम्ही जो पोहोचवतो ती गुंतागुंतीचं आहे.
मग ते ऐकणे असेल, लिहिणे असेल, बोलणे, वाचणे, खुणा करणे, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, हे सगळे सगळे भाषेचे प्रकार आहे, लँग्वेजचे प्रकार आहे. आपण ते मराठीमध्ये बघितलं तिकडे. भाषा फार महत्वाची आहे. बोधात्मक, सामाजिक, भावनिक विकासामध्ये भाषा फार महत्वाची आहे आणि ती व्यवस्थितपणे त्याला प्राप्त झाली पाहिजे. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, काय कृती करावी लागतील ते आम्हाला बघायचे आहे या लेक्चरमध्ये पुढे. मित्रांनो, टीईटी टीआयटीचा कोर्स या ठिकाणी चालू आहे, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. निश्चितपणे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या. सगळं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे, रेकॉर्डेड लाईव्ह सेशन भेटणार आहे. बघा भाषा काय काम करते. भाषा आमची गरज व्यक्त करते. तुम्हाला तहान लागली, अरे पाणी दे. भावना प्रकट करते. रडायचंय, रड. हसायचंय, हस. माहिती आणि कौशल्य प्राप्त करण्याचं काम भाषेतूनच होतं. सामाजिक आंतरक्रिया होते, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्यातून होतं. बोधात्मक विकासाचं हे एक प्रमुख साधन आहे. संप्रेषण म्हणजे काय बघा, संवाद आणि संवादाची वाचापूर्ण रूप म्हटली. संप्रेषण कशाला म्हणतोय, कम्युनिकेशन अँड प्री स्पीच फॉर्म्स. कम्युनिकेशन कशाला म्हणतोय, संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील विचारांची, मनातील भावनांची देवाणघेवाण. तुम्ही समोरच्या सोबत काहीतरी बोलतायत ना, ते म्हणजे संप्रेषण आहे. शाब्दिक, शब्दाविना, खानाखुणा, हातवारे, भावनिक आविष्कार, लेखी, असं कसंही संप्रेषण असू शकतं. संप्रेषणामध्ये सर्वात महत्वाची पहिली गोष्ट, बालकांनी दुसऱ्यांना समजण्याच्या दृष्टीने भाषेचा अर्थपूर्ण वापर केला पाहिजे. त्यांना हव्या असलेल्या गोष्टीकडे बोट दाखवणं म्हणजे काय, मला ती पाहिजे. मग ते म्हणजे संप्रेषणाचे, बोट दाखवणं सुद्धा संप्रेषण आहे. एखाद्या गोष्टीला नकार देत आहे, मान हलवून नकार दिला, नाही म्हटलं, संप्रेषणच ते सुद्धा. आणि मग आम्हाला परिणामकारक भाषा विकास करायचा आहे. आम्हाला त्यासाठी काय असलं पाहिजे, आमच्याकडे एकतर आकलन झालं पाहिजे, कॉम्प्रिहेन्शन. कळायला पाहिजे आम्हाला समोरची व्यक्ती काय म्हणते. ते आकलन म्हणजे दुसरे लोक आपल्यापर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत ना, ते समजण्याची क्षमता म्हणजे आकलन. आणि ती फक्त बुद्धिमत्तेवर अवलंबून नाहीये, वातावरण कसं आहे, उद्दीपन कसं आहे, प्रोत्साहन कसं आहे, याच्यावर सुद्धा ते अवलंबून आहे. दुसरं संप्रेषण, संवाद, कम्युनिकेशन म्हणतोय आपण त्याला. ती प्रत्येकाची वैयक्तिक क्षमता आहे की आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे. ती अर्भक जी आहे ना, ती सुद्धा ते करतं. मग ते बाळ किमान 18 महिन्याचं होईपर्यंत आपल्या शब्दांबरोबर शब्द अधिक दृढ होण्यासाठी हातवारे, खानाखुणा यांचा वापर आपण करत असतो. एखाद्या वस्तूकडे आपण बोट दाखवतो आणि त्या वस्तूचं नाव घेतो. आपण त्याला म्हटलं हे नोजे, हे आईजे, ते शिकतं, ते शिकतं. ओके, बोलायला शिकणं ही एक कठीण प्रक्रिया आहे, सोपं नाहीये. आम्हाला आता 15-15, 20-20 वर्ष झाले, आमचं इंग्रजी अजून आम्ही बोलायला शिकणार, बरोबर आहे का. तर तसं आहे, ते एवढं सोपं नसतं ते. आणि ते बालक तर तेवढं परिपूर्ण सुद्धा नाहीये, परिपक्व नाहीये. त्याच्यामुळे त्याला मग ती संवादाची वाचापूर्ण रूपं जी आहेत ती त्या ठिकाणी शिकवण्याची गरज आहे. पहिला शब्द उच्चारण्यापूर्वी स्वतःच्या गरजा, मागण्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी भाषा त्या ठिकाणी तो वापरतो, त्याला आम्ही वाचापूर्व रूप असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय येतं, ते परिपक्व नाहीये, रडतंय, ते आवाज काढतंय, ते हुंकार देतंय, बडबडतंय, हातवारी करतंय, चेहऱ्यावर हावभाव आहे, त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्स आहेत. हे सगळं म्हणजे हे सगळे काय वाचापूर्ण म्हणजे बोलण्याआधीच हे सगळं बडबड त्याची महत्वाची आहे. रडण्यामधून तो काय दाखवतो, सगळ्यात म्हणजे त्याची सुरुवातच रडण्यापासून. बाह्य जगाशी पहिला संवाद बालक साधतं ते रडण्यातून साधतं, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. मग त्याला भूक लागली, त्याला वेदना झाल्या, त्याला थकवा आलं, ते रडणार आहे. एखादी वस्तू त्याला पाहिजे, ते रडतं, ते फक्त दुसरं काही माहित नाही त्याला, सोपं आहे सगळ्यात त्यासाठी रडणं. 3-4 महिन्यापासून रडण्याच्या सुरावरून समजतं की याला काय पाहिजे. ते एकदम किंचाळायला लागलं, समजा हे जरा जास्तच रागात आलंय, त्याला वेदना होते. ओके, बऱ्याच गोष्टी आहे. भूक लागायला लागली की मग ते काय करतं मला माहिती, आवाज काढण्याचा एक प्रकार आहे. ओके, विशेष करून ऊ या स्वराचा वापर ते करतं. रडताना सुद्धा आवाज काढतो. 2 महिन्याच्या सुमाराला त्याच्यामध्ये काही म्हणजे हसायला लागणार, ते चांगलं असेल तर आवाजावरून कळतं आपलं की काय करताय. नंतर हे आवाज नाहीशी होतात, बडबड करतं, बबलिंग, बॅबलिंग, काही स्वर व्यंजन यांचा वापर ते करते. ओके, हळूहळू बडबडणं, मग ती पुढे परिपक्वतेनुसार त्याचं बडबडणं वाढत जातं. त्याला द द द द अशी जी बडबड, त्याला लोलिंग असा शब्द आहे. लोलिंग म्हणजे अतिशय सैलपणे केलेले उच्चार आहे. म म म असं काहीतरी ते म्हणता येईल. म्हणजे स्वरयंत्रात हवा जाऊन अर्भकाला उच्चार करता येऊ लागतो. या ठिकाणी अर्भकाला उद्दीपन मिळाल्यावर अर्भक बडबडतं, त्यातून जो आवाज तयार होतो बाबा, दादा, बरोबर. ते माझं बाळ तर आता 11-12 महिन्याचं 1 वर्ष झालंय, हे मला सगळं आता आठवते. फक्त बाबा म्हणतो, कोणी आलं का बाबा, मम्मीला बाबा म्हणतं. ते मम्मीला लय वाईट वाटतं ना, याला मम्मा कोण येत नाही म्हणता, हे बाबाच का म्हणतोय. कोणी मामा आला बाबाच म्हणणार, बाबा त्याच्या डोक्यात बाबा ते शिकला. आता हळूहळू ते शिकायला लागलं इतर शब्द, पण म्हणजे सांगतोय
सुरुवातीला. आणि वाचा हा याचा पाया आहे. बडबडणे याला महत्व आहे, त्याला महत्व आहे. संवाद साधण्यासाठी ते प्रोत्साहन आहे त्यातून. ओके. आणि अर्भकाला त्याच्यामुळे वाटतं की अरे मी सुद्धा काहीतरी आपलंही आहे बाबा, काहीतरी स्टेटस आहे. हा बऱ्याच या ठिकाणी माहिती अर्भकला ऐकू येतं आणि ज्यांना ऐकू येत नाही अशी दोन्ही बायका बडबड करतात. म्हणजे ज्याला ऐकायला नाही येत का ते सुद्धा बडबड करतात. लक्षात ठेवा. दोन शब्दोच्चारातला फरक होण्यासाठी अर्भकांना जीभ वळवावी लागते. मानसशास्त्रज्ञ आणि कर्णतज्ञ यांना एका अभ्यासातून असं आढळलं 6 महिन्याच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी जर असेल तर अर्भकाची जीभ वळत नाही. तोंडात सतत चोखणी धरल्याने वाचा निर्मिती आणि वाचा संवेदनामध्ये अडथळा येते. चोखणी जी आहे ना, त्याला दात वगैरे येतात तेव्हा ती देतो आपण, त्याच्यामुळे बोलण्यावर त्याचे इफेक्ट होऊ शकतात, ही माहित असतं. पुढे हातवारे खाना कुणा आहे, म्हणजे त्याला बोलता येत नाही ना, ते करतं. मग आईने बाळाला चॉकलेट जर पाहिजे असेल तर मग ते काहीतरी म्हणतं, हा दे, डोकं हलवतं. खाना कोणा करतं. पुढे इतर काही हातवारे आहे, वस्तू एखादी ढकलून देत त्याला पाहिजे नाही तर एखाद्या माणसाकडे जायचं नाही, तिथून लांब पळतं. ओके. पुढे कडेवर घ्यायचंय तर मग ते तुम्हाला काहीतरी दाखवतं, हातवारे करतं. या पूर्वीच्या अवस्था आहे. चेहऱ्यावरचे हावभाव आहे. भीती, राग, आनंद, प्रेम, नकार चेहऱ्यावरून कळतं. चकचक असा आवाज काढणं असेल, बरेच वेगवेगळ्या पद्धती. प्रत्येक बालकाचा आवाज वेगळा असू शकतो. बालकाचा भाषा विकास कसा होतो, स्किनर काय म्हणतोय बघा, दृढीकरण आणि अनुकरण या 2 गोष्टी भाषा विकासामध्ये, असं स्किनर म्हणतो. त्याचा योगदान या ठिकाणी आहे. साधक अभिसंधान, ऑपरंट कंडिशनिंग, पुनरावृत्ती काही गोष्टींची होत गेली त्यातून घडते. मेंदूमध्ये भाषा कौशल्य कोरलेली असतात, असं या ठिकाणी चॉमस्की मांडतायत, नॉम चॉमस्की. म्हणजे सर्व बालक मेंदूमध्ये भाषा अवगत करण्याचं एक साधन घेऊनच जन्माला आलेले असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ते असतंच, ते जन्मजातच असतं, फक्त त्याला आम्हाला मेहनत घ्यावी लागते. आता अर्भक अवस्थेमध्ये भाषा विकास कसा होतोय बघा. पहिल्या 2 महिन्यामध्ये ती आवाज काढतं, हुंकार देतं. 3 महिन्यामध्ये आवाज काढतं, थोडं आपण बोललो शांत होतं, आवाज ओळखतं, ते मम्मीचा आवाज ओळखतं, पप्पाचा आवाज ओळखतं. 4 महिन्यानंतर ते बडबडतं, द द द द प प काहीतरी म्हणतं. 6 महिन्यानंतर त्याला घशातून थोडासा आवाज ते काढतं, बडबड करतं, काहीतरी आवाजाच्या दिशेने डोळे त्या ठिकाणी हे करतं. 7 महिन्यानंतर थोडासा बोलीभाषेतल्या आवाजांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. म्हणजे बाळ कुठे बघतं ते आपलं कळतं, त्याला बाबा इकडे बघायचंय. 8 ते 12 महिने एखाद्या वस्तूकडे बोट दाखवून ती त्या ठिकाणी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे शब्द त्याला कळायला लागतात. आपण त्याला म्हटलं जा, ये, हे कळायला लागतं त्याला, बस. ओके. पुढे 12 महिने जे आहे, शिशु अर्थपूर्ण पहिला शब्द बोलायला लागतात. त्याला होलो फ्रेज म्हणतात. म्हणजे एका शब्दातूनच गुंतागुंतीचा अर्थ असणारा शब्द ते वापरतात. मग मम दे, म्हणजे पाणी द्यायचं असेल त्याला, त्याला दूध प्यायचं असेल तर काहीतरी बोलणार ते. ओके. त्याला काही सूचना समजतात. आपण म्हणलं इकडे ये, काहीतरी. ओके. पुढे 18 ते 24 महिने त्याचे 550 ते 200 शब्द या ठिकाणी त्याचे होत आहेत, 1.5 ते 2 वर्षांमध्ये. त्याला अवयवांची नावं लपता येत आहेत. आपण त्याला म्हटलो बाबा नोज कुठे आहे, काय कुठे आहे. पुढे 20 ते 26 महिन्यामध्ये 2 शब्द ते एकत्र करायला लागते. त्याला टेलिग्राफिक स्पीच असा शब्द आहे, म्हणजे बाबा, काका, मामा हे सगळे ते म्हणणार आहे. आता बरं, भाषा विकास करायचा आहे त्याचा, मग त्यासाठी आम्ही काय कृती केल्या पाहिजे हे महत्वाचं आहे. प्रत्येक पालकासाठी महत्वाचं आहे. आपण शब्दांचा स्पष्ट उच्चार केला पाहिजे. पहिला आपणच त्याला व्यवस्थित, आपण बोलायचं नाही. हातवारे खानाखुणा करून आपण त्याला दाखवलं पाहिजे. चेहऱ्यावरचे हावभाव आपण वापरले पाहिजे. सकारात्मक सूचना दिल्या पाहिजे. चित्रवस्तूकडे बोट ठेवून त्याला ते बोलायला लावलं पाहिजे, किंवा आपण बोलून दाखवलं पाहिजे, कविता वाचून दाखवली पाहिजे, गोष्टी सांगितल्या पाहिजे, भाषिक खेळ खेळले पाहिजे. या सगळ्या बाबी आहेत. त्याला बाजारात नेलं पाहिजे, जत्रेत नेलं पाहिजे, गार्डन मध्ये नेलं पाहिजे, मुलांसोबत खेळू दिलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. गर्भातच या ठिकाणी त्याची एकतर सुरुवात झाली असते, ती लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हा बोधात्मक विकास आहे. यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या आपण बघितल्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मानसिक प्रक्रियेमध्ये संवेदन, विचार, स्मरण, विमर्शन, कल्पना, जिज्ञासा, सर्जनशीलता, अवधान कक्षा, संकल्पना निर्मिती हे येतं. सिद्धांत पियाजेने मांडला संवेदीकारक अवस्थेचा. आकृतीबंधामध्ये वस्तूचं अस्तित्व असणं हे महत्वाचं आहे. आणि त्या उद्दीपनासाठी दृष्टी, स्पर्श, श्रवण, चौगंध हे महत्वाचं आहे. बोधात्मक विकास. भाषा विकासामध्ये सिद्धांत मांडले चॉम्स्कीने, एलईडीचा सिद्धांत मांडला, स्किनरने साधक अभिसंधानाचा मांडला. पुढे संवादाची वाचापूर्व रूप काय आहे, म्हणजे बोलण्यापूर्वी तो रडतोय, आवाज काढतोय, हुंकार देतोय, बडबडतोय, हातवारे, कानाकुना हे सगळं करतोय. कार्य काय आहे या ठिकाणी, प्रकटीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. भाषिक उद्दीपन कसं होऊ शकतं, भाषा विकास त्याचा कसा होत जातो अर्भक अवस्थेमध्ये, त्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये बघितल्या. आणि आता वेळ आलेली उत्तर देण्याची. बघूया किती जण उत्तर देतात. जीन पियाजे कोणत्या विकासाचा अभ्यास करतोय, चला उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला पाहिजे. पुढे संवेदीकारक अवस्थेचा कालावधी किती असतो. संवेदीकारक अवस्था
बोधात्मक विकासाचा पाया कशामुळे रचला जातोय? उत्तर तर आले पाहिजे. ज्यांनी व्यवस्थित लेक्चर बघितलंय त्यांना डबल बघायची गरज पडू नये पुन्हा. संप्रेषणासाठी कोणतं महत्वाचं साधन आहे, असा एक प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढे जोड्या लावा दिलेला आहे. शांतपणे स्क्रीनशॉट काढून किंवा पॉज करून तुम्ही या जोड्या लावा. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी आपण तयारी करतोय आणि करत राहणार आहोत. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.